नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे। दुर्युक्तीचं कारण देऊन या ठिकाणी या शेतकऱ्यांना आता अतिवृष्टीला मुकावं लागणार आहे। म्हणजेच काय तर या शेतकरी बंधूंच्या खात्यावरती अतिवृष्टीचे पैसे येणार नाहीत। जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल किंवा महापूर असेल किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचं शेतकरी बंधूंचं नुकसान झालं होतं। याच नुकसान भरपाई रोजी 10 डिसेंबर 2024 रोजी या ठिकाणी शासन निर्णय काढण्यात आला होता आणि जवळपास 2900 कोटी एवढी रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आली होती। पण या ठिकाणी आता दुर्युक्तीचं कारण देण्यात आलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना अगोदरच या ठिकाणी पैसे मिळालेत त्या शेतकऱ्यांना परत पैसे मिळणार नाही, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनामार्फत या ठिकाणी सांगण्यात येते। 9 जून 2025 रोजी याचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे। त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत कोणते या ठिकाणी विभाग या ठिकाणी त्यात टाकण्यात आलेले। मग त्या ठिकाणी मराठवाडा असेल, नाशिक असेल, अशा विविध प्रकारच्या विभागांमार्फत जवळपास 20,000 पेक्षा जास्त शेतकरी या ठिकाणी अतिवृष्टीला आता मुकणार आहेत। म्हणजेच काय, त्यांनी या ठिकाणी अतिवृष्टीची KYC सुद्धा केली असेल, सगळ्या गोष्टी क्लिअर असेल तरी सुद्धा या शेतकरी बंधूंच्या खात्यावरती आता या ठिकाणी अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात येते। पण या ठिकाणी निविष्ट अनुदाना स्वरूपात तुम्हाला या अगोदरच याचे पैसे मिळालेत। निविष्ट अनुदान म्हणजे कोणतं, तर शेतकरी बंधूंनो कोणत्याही प्रकारची समजा नुकसान भरपाई या ठिकाणी तुमची झाली अतिवृष्टीने असेल किंवा नैसर्गिक आपत्तीने असेल तर तुम्हाला वर्षातून किंवा वर्षाच्या एका हंगामातून फक्त एकदाच पैसे या ठिकाणी दिले जातात, त्याला म्हणतात निविष्ट अनुदान। तर या ठिकाणी सांगण्यात येते की या शेतकरी बंधूंची दुर्युक्ती टाळण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारचा GR महाराष्ट्र शासनामार्फत काढण्यात आला आहे। बघूया कोणकोणते या ठिकाणी विभाग या ठिकाणी आलेले। तर शेतकरी बंधूंनो 10 डिसेंबर 2024 रोजी शासन निर्णय काढण्यात आला होता आणि त्याद्वारे बघू शकता 26 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी 2920 कोटी एवढी जवळपास रक्कम मंजूर करण्यात आली होती। यापैकी आता जवळपास 20,000 शेतकऱ्यांना आता ही दुर्युक्ती झाल्यामुळे नैसर्गिक आपत्तीचे या पैसे किंवा अतिवृष्टीचे पैसे या ठिकाणी मिळणार नाही। नाशिक विभागामध्ये जर बघितलं तर ऑगस्ट 2024 मध्ये जवळपास 35 शेतकरी या ठिकाणी बाधित संख्या त्या शेतकऱ्यांना दुर्युक्ती म्हणून आता वगळण्यात आलं। या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार होती ती रक्कम म्हणजे 95,000, ही रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार नाही। छत्रपती संभाजीनगर विभागाचा जर विचार केला तर परभणी असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, बीड असेल, यामध्ये जुलै 2024 मध्ये जी अतिवृष्टीने नुकसान भरपाई झाली होती त्याची दुर्युक्ती टाळण्यासाठी 19,230 शेतकऱ्यांना जवळपास 15 कोटी 38 लाख एवढी रक्कम या ठिकाणी दिली जाणार होती। तर ही रक्कम या शेतकऱ्यांना आता मिळणार नाही, तर दुर्युक्ती म्हणून या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी वगळण्यात आले। अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। तर शेतकरी बंधूंनो अपडेट आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह। जय हिंद।